नागपूरमध्ये झालेल्या 2 गटामधल्या वादाचे पडसाद आता राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये उमटू नयेत, यासाठी आता खबरदारी म्हणून पोलिसांनी राज्यामधल्या अनेक संवेदनशील भागामध्ये मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात केलाय। अकोल्यामधील अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरपेठ, पोळा चौक, भांडपूर आणि अकोट फैल या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय आणि आमच्या प्रतिनिधींनी इथला आढावा घेतलाय, बघूयात। नागपुरात उसळलेल्या दंगलीनंतर अकोला पोलीसही अलर्ट मोडवर आले आणि ज्या अकोला शहरात अतिशय संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हरिहरपेठमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आणि काल रात्रीपासूनच एसआरपीएफ किंवा आरसीपीच्या तुकड्या ज्या आहेत इथं तैनात करण्यात आल्या होत्या आणि यासोबतच हरिहरपेठ भागातल्या या ठिकाणी आपण त्या गाडीवर पाहतोय, हा पोलिसांचा तिसरा डोळा समजला जातो। हा सीसीटीव्ही कॅमेरा जो आहे तो मूव्हिंग सीसीटीव्ही कॅमेरा आणि त्यातून या भागातल्या ज्या हालचाली आहेत त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्याचं काम जे आहे ते पोलीस करतात। यासोबतच हा जो भाग आहे 13 मे 2023 रोजी या भागात मोठी दंगल उसळली होती आणि या भागात या दंगलीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। तर अगदी 6 महिने आधी म्हणजे नवरात्र सुद्धा दुसऱ्यांदा याच भागात दंगल उसळली होती। त्यामुळे कोणत्याही प्रकारचं रिस्क नको म्हणून अकोला पोलीस अलर्ट मोडवर आले आणि या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्यांनी तैनात केला आहे। उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।